छोटंसं गाव विजयपूर, जिथे रमेश नावाचा शेतकरी आपल्या छोट्याशा जमिनीवर रात्रंदिवस घाम गाळत होता. पण गरिबीची सावट इतकं दाट होतं की मेहनतीनंतरही घरात 2 वेळच्या जेवणाची सोय करणं कठीण होत होतं. पावसाची बेफिकिरी आणि कर्जाचं ओझं रमेशच्या कुटुंबाला प्रत्येक दिवसागणिक तोडून टाकत होतं. तरीसुद्धा रमेशच्या मनात एक जिद्द होती, आपल्या मुलांना चांगलं जीवन देण्याची. अहो, ऐकता का? आज पुन्हा मुलांना उपाशी पोटी झोपावं लागलं. लक्ष्मी, मी रोज शेतात प्रामाणिकपणाने मेहनत करतो, पण हा पाऊस प्रत्येक वेळी आपल्याला फसवतं. हिम्मत हारू नका. मी ऐकलं आहे की शहरात अधिकारी आहेत. कदाचित तिथं गेलो तर काहीतरी मोठं करता येईल. बाबा, मीही शाळेनंतर काम करेन. तुम्हाला आणि आईला उपाशी राहू देणार नाही. बाबा, शाळेतली मुलं डबा खातात आणि मी फक्त बघत राहते. मलाही खूप भूक लागते. मोहन, चंदा, तुम्ही दोघं माझी ताकद आहात. मी वचन देतो, एक दिवस तुम्हाला असं जीवन देईन जिथं उपासमारीचं नावही नसेल. रमेशचं मन तुटत होतं, पण त्याने हार मानली नाही. त्याने ठरवलं की आता गावाच्या मातीत फक्त पीकच नव्हे तर आपले स्वप्नही रुजवायचे. शहराचा रस्ता अवघड होता, पण रमेश जाणून होता की बदल हाच एकमेव मार्ग आहे. शहरात पोचल्यावर त्याला जाणवलं की इथली जीवनशैली पूर्णपणे वेगळी आहे. लोक धावत सुटलेले, कोणालाही दुसऱ्यांची पर्वा नाही. रमेशने छोटे मोठे काम सुरू केली, पण त्याच्या मनात एकच स्वप्न होतं, स्वतःचं खाण्याचं ठेला लावायचं. जी, इथं सगळेच अनोळखी आहेत. हे अरुंद घर, ही गर्दी, आपण कसं जगणार? मुलांना काय खाऊ घालणार? लक्ष्मी, सुरुवात नेहमी कठीण असते. मी एक दोस्त मिळवला आहे, हरी. तो म्हणतो की गाडी आणायला मदत करेल. मी थोडे पैसेही जमवलेत. रमेश भाऊ, हे पैसे द्या. उद्याच गाडी आणून देतो. माझ्यावर विश्वास ठेवा. पण दुसऱ्या दिवशी सकाळी हरी गायब झाला. पैसे घेऊन पळून गेला. हा रमेशचा पहिला मोठा धोका होता. शहराने त्याला शिकवलं, विश्वास ठेवायचा तर विचार करून ठेवावा. मी एवढा भोळा आहे का? माझी सारी कमाई संपली. धोक्याने हादरलेला रमेश हार मानला नाही. त्याने शहरात मजुरी सुरू केली. कधी बांधकामावर विटं उचलली, कधी हॉटेलमध्ये भांडी धुतली. पण प्रत्येक कामातून त्याने काही ना काही शिकला. हॉटेलमध्ये काम करताना त्याने पाहिलं की लोक चांगल्या जेवणासाठी किती पैसा खर्च करतात. रमेश, कामावर लक्ष दे, जास्त विचार करू नको, फक्त भांडी स्वच्छ ठेव. हेच तर शिकतो आहे. एक दिवस स्वतःचं हॉटेल नक्की काढेन. गावचा स्वाद शहराला दाखवेन. रमेश मन लावून हॉटेलमध्ये काम करू लागला आणि काम आटोपल्यावर परत घरी जायचा. आई, बाबा कधी घरी येणार? मी सुद्धा शाळेनंतर काम करीन. बाळा, तुझा बाबा रात्रंदिवस मेहनत करतो आहे. आपल्याला त्याला साथ द्यायची आहे. रमेशची मेहनत रंग आणू लागली. त्याने छोटे छोटे काम करून पैसे जमवले आणि शिकला की व्यवसायात चवेसोबतच ग्राहकांचा विश्वासही महत्त्वाचा असतो. पण खरी लढाई अजून बाकीच होती. शेवटी रमेशने आपल्या कष्टाची कमाई जमा करून एक छोटासा ठेला घेतला. त्याने नाव ठेवलं गावचा स्वाद. तो डाळ बाटी, भेंडी मसाला आणि गावच्या ताज्या भाज्या विकू लागला. सुरुवातीला ग्राहक कमी होते, पण त्याच्या पदार्थाच्या चवीने जादू घडवला. बाहू, एकदा चाखून बघा गावचा अस्सल स्वाद, अगदी घरासारखा. आमच्या डाळ बाटीत आईच्या हातचं प्रेम आहे. वा, हे तर खूप अप्रतिम आहे. असा स्वाद मोठ्या हॉटेलातही मिळत नाही. उद्या मित्रांनाही घेऊन परत येईन. हळूहळू रमेशच्या ठेल्यावर खूप गर्दी होऊ लागली आणि त्याची कमाई वाढू लागली. घरातही आनंद आला. त्याचे दोन्ही मुलं शाळेत जाऊ लागली आणि शाळेनंतर वडिलांना मदत करू लागली.
लोक मदत करू लागले, पण यशासोबत मत्सरही जागा झाला. शेजारच्या मोठ्या हॉटेलचा मालक कृष्णकांत रमेशची प्रगती सहन करू शकत नव्हता. त्याने गुप्तपणे रमेशच्या ठेल्याचं नुकसान करण्याची कट कारस्थानं रचली. हा गावकरी आपले ग्राहक खेचतो आहे, याला धडा शिकवा, म्हणजे परत कधी ठेला लावायला धजावणार नाही. एका रात्री त्यांच्या गुंडांनी ठेला उलथवून टाकला, सगळा माल उद्ध्वस्त केला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी जी सगळं नाश पावलं. आपली सारी मेहनत वायाला गेली. आता आपण काय करायचं? हा पहिला मोठा धोका होता. ठेला उद्ध्वस्त झाला, पण रमेशचा निर्धार आणखीन बळकट झाला. अजून एक मोठा धोका त्याची वाट पाहत होतं. पण जुन्या ग्राहकांनी त्याला साथ दिली. कुणी पैसे जमा करून दिले, कुणी सामान पुरवलं. गावचे लोकही पुढे आले. रमेशने नवा ठेला लावला तेव्हाच एक नवा पात्र आला, रवी, जो मोठ्या गुंतवणुकीचं आश्वासन देत होता. रमेश भाऊ, तुमचा स्वाद तर कमाल आहे. पैसे जमा करा, मी तुम्हाला शहराच्या पॉश भागात हॉटेल उघडून देतो. रमेश पुन्हा विश्वास ठेवला. त्याने आपली सारी जमापुंजी रवीला दिली, पण रवी रातोरात पैसे घेऊन गायब झाला. याआधीही अडचणींवर मात केलेली असल्याने रमेश हारला नाही. त्याने पुन्हा छोटे छोटे काम करून पैसे जमवले आणि एक छोटंसं हॉटेल सुरू केलं. त्याने नाव दिले गावचा स्वाद. त्याचा डोसा, डाळ बाटी आणि सांबरच्या चवीने जादू घडवला. पण पुन्हा एक नवा ट्विस्ट आला. सोशल मीडियावर खोटे रिव्ह्यू आले, पण खोट्या रिव्ह्यूंना उत्तर मिळालं खऱ्या प्रेमातून. अहो, मोहनला तीव्र ताप आलाय. डॉक्टर म्हणतात उपचार महागडे असतील. लक्ष्मी, हॉटेलच्या कमाईतून सगळं नीट होईल. मोहन आपला जीव आहे. रमेशने फक्त व्यवसायाची लढाईच नाही जिंकली, तर कुटुंबाच्या शक्तीचाही पुरावा दिला. पण अजून एक शेवटचं आव्हान बाकी होतं. रमेशचं हॉटेल आता शहरभर प्रसिद्ध झालं होतं. त्याने आपल्या कमाईतून आणखीन एक शाखा उघडली, पण याच वेळी एक मोठा कॉर्पोरेट प्रतिस्पर्धी समोर आला, ज्याने रमेशचे डोसे आणि सांबरची रेसिपी कॉपी केली. हा माझा स्वाद आहे, माझी मेहनत आहे, माझ्या पत्नीची रेसिपी आहे, हे कुणीही चोरू शकत नाही. रमेशने कायदेशीर लढाई लढली आणि विजय मिळवला. त्याचा स्वाद आणि मेहनत आता त्याची खरी ओळख बनली. आज रमेशची रेस्टॉरंट चेन संपूर्ण देशभर पसरली आहे. तो गावातील तरुणांना प्रशिक्षण देतो, त्यांना मेहनतीचे धडे शिकवतो. त्याची कहाणी त्या प्रत्येक माणसाची आहे, जो संकटातही हार मानत नाही. स्वप्न मोठी ठेवा, मेहनत कधीही सोडू नका आणि आपल्या अंतःकरणाचं ऐका. धोके आणि अडचणी फक्त तुमची परीक्षा घेतात. आपली मेहनत आणि कुटुंबाची साथ हीच आपली खरी ताकद आहे. माझ्या बाबांनी शिकवलं की मेहनतीने कुठलं स्वप्न अशक्य नाही. रमेशची गोष्ट फक्त एका शेतकऱ्याची नाही, तर त्या प्रत्येकाची आहे, जो संकटातही हार मानत नाही. त्याचा गावचा स्वाद आता फक्त रेस्टॉरंट नाही, तर मेहनत, प्रामाणिकपणा आणि धैर्य यांचं प्रतीक आहे. म्हणून तुम्ही तुमच्या स्वप्नासाठी लढा, कारण मेहनत करणाऱ्यांचा पराभव कधीच होत नाही. जर तुम्हाला ही प्रेरणादायी गोष्ट आवडली असेल तर मित्रांनो, लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. थँक्यू, धन्यवाद.